मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आता आहे वेंगुर्ला गावात आणि मी आता चाललो आहे खवणे गावात. कायाकिंग ही नवीन ॲक्टिव्हिटी तिकडे सुरू झालेली आहे, तर ती एक्सपिरियन्स करण्यासाठी सध्या आता मी निघालो आहे. आता वाजले 3:30 दुपारचे. तर जस्ट आता मी वेंगुर्ला सोडलेला आहे आणि आता इथून 30 किलोमीटरच्या अंतरावरच खवणे बीच आहे, तर तिथेच ही कायाकिंगची ॲक्टिव्हिटी सुरू आहे. तर मी आता जातो तिकडे आणि बघतो कसा काय एक्सपिरियन्स असतोय माझा. तर चला निघूया आपल्या प्रवासाला. तर खवणे बीचसाठी आता 13 किलोमीटर उरलेले आहेत आणि हा रस्ता जो वेंगुर्ल्याच्या आतून सरळ जातो, मालवणला जातो हा सरळ रस्ता. तर आता मी तिकडे उभा आहे आणि आता चला पुढचा प्रवास कंटिन्यू करू आपला. सुंदर असं गाव आहे, छान. माझ्या मागे तर समुद्र आहे फुल. इथे पण बघू शकता की फुल पाणी आहे आणि हे आपलं खवणे गाव. हे भरती ओटीच्या पाण्यात ही ॲक्टिव्हिटी त्यांनी सुरू केली आहे. तर आता मी कायाकवरती बसलोय, खूप छान वाटतंय पाण्यामध्ये, खूप सुंदर आहे. असं वाटतं रिअलच बोट चालवण्याची फिलिंग येते मॅन्युअली.
असं वाटतं पाण्यातच बसून राहावं, एवढं सुख आहे. ही पण एक इच्छा होती, ती पूर्ण झाली फायनली, की कायाकिंग करायचं आहे. हा कायाकिंगचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता, खूप मजा आली आणि 10 on 10 होता. असं अर्ध्या तासाचं टाईम लिमिट आहे, तसं 250 रुपये घेतले. तर खरंच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता इकडचा. म्हणजे एक होती फिलिंग आतून की कायाकिंग करायचं कसं काय आणि बोटीत कसं वाटतं बसून, तर ते खूप छान वाटलं. आता मी चाललो आहे खवणे बीचवर, जे समोरच आहे, ते पण मी तुम्हाला दाखवीन. तर इथून आता बाय बाय करूया ह्या प्लेसला. चला मग भेटू परत एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये, एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये होता. हा माझा फर्स्ट ट्राय होता ब्लॉगिंग करायचा इन कोकण.